नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शोभा मॅथ क्लासमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण छेद वेगळे असताना अपूर्णांकांची बेरीज लसावी कसा काढायचा हे सविस्तर पाहिले. आज आपण त्याच पद्धतीने काही उदाहरणे सोडवणार आहोत. हे पाहिल्यानंतर तुम्हाला लसावी पद्धतीने अपूर्णांक कसा काढला जातो हे आपल्याला सोप्या पद्धतीने समजणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला आपण उदाहरणाला सुरुवात करूया. उदाहरण क्रमांक 1. 3/4 अधिक 5/8 बरोबर किती? तर आता इथे छेद वेगवेगळे आहेत. तर आपल्याला प्रथम छेद समान करून घेऊन परत अंशांची बेरीज करून अपूर्णांक काढावा लागेल. तर आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत की लसावी कशी काढली जाते. चला पाहूया. सुरुवातीला 3/4 4 अधिक 5/8 म्हणून काय करायचं? म्हणून 4चा पाढा 4 एके 4 4 दुनी 8 4 त्रिक 12 4 चौक 16. नंतर 8चा पाढा 8 एके 8 8 दुनी 16 त्रिक 24. तर ह्या दोन्हीमध्ये सगळ्यात लहान आणि समान अशी कोणती संख्या आहे? तर 8 ही आहे दोन्हीमध्ये. म्हणून 4 आणि 8चा लसावी 8 आहे. आता पुढची स्टेप. पुढे काय करायचं? आता आपल्याला छेद समान करून घ्यायचे आहेत. म्हणून 3/4 बरोबर 4 किती गुणिले केल्यानंतर 8 येतं? तर 4 दुनी 8. म्हणून 3 गुणिले 2 बरोबर 6 आले. नंतर 5/8 बरोबर 8 गुणिले किती वेळा केल्यानंतर 8 येते? तर 8 एके 8. म्हणून 5 गुणिले 1 बरोबर 5 हा अपूर्णांक आला. आता काय करायचे? तर छेद समान झाले आहेत आणि अपूर्णांकही आपल्याला भेटलेला आहे. मग तो कसा लिहायचा? तर 6/8 अधिक 5/8 बरोबर 11/8. छेद समान आहे असा 6ची आणि 5ची बेरीज गेली 11. तर हा आपल्याला अपूर्णांक मिळाला. हे आहे उत्तर. आता अशाच पद्धतीने आपण दुसरे उदाहरण पाहू. उदाहरण क्रमांक 2. 3/4 अधिक 1/6 याचीही सेम अशीच पद्धत. छेद आधी समान करून घ्यायचे म्हणजे लसावी काढायचा, नंतर त्यांची बेरीज करायची, गुणाकार करायचा, नंतर अपूर्णांकाचे उत्तर काढायचे. चला तर पाहू. म्हणून
4चा पाढा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. तर 6चा पाढा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18. तर या दोन्हीमध्ये सगळ्यात लहान आणि समान कोणता अंक आहे तर 12 आहे. म्हणून हा 4 आणि 6चा म्हणून 4 आणि 6चा लसावी 12 आहे. आता आपण अपूर्णांक काढू. तर 3/4 बरोबर 4 गुणिले 3 बरोबर 12. म्हणून 3 गुणिले 3 बरोबर 9 हा अपूर्णांक मिळाला, अंशाचा अपूर्णांक मिळाला. नंतर 1/6 बरोबर 6 गुणिले 2 बरोबर 12. म्हणून 2 गुणिले 1 बरोबर 2 हा अंश मिळाला. आता काय करायचे पुढे तर छेद समान आहेत, लसावी छेद भेटले. आता अंशांची बेरीज करायची आणि अपूर्णांक काढायचा. चला पाहूया. 9/12 म्हणून अधिक 2/12 बरोबर 11/12 हे उत्तर मिळाले. हे लक्षात ठेवायचे. आपल्याला छेद वेगवेगळे असल्यानंतर लसावी काढून परत अपूर्णांक अंशाची बेरीज करून अपूर्णांक ती काढायची एक स्टेप आहे. ते मी तुम्हाला सांगते, ते तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला हे गणिताचं काढण्यासाठी सोपे जाईल. छेद वेगळे असतील तर प्रथम लसावी काढा, नंतर छेद समान करा, नंतर अंशांची बेरीज करा आणि उत्तर हे साध्या पद्धतीत लिहा. अशा प्रकारे आज आपण छेद वेगळे असताना लसावी काढली आणि उत्तर काढले अपूर्णांकाचे. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा.